जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, स्वराज्य रक्षक चॅनलवर आम्हा सर्व शिवभक्तांचे मनापासून स्वागत। महाराष्ट्राची ही पवित्र भूमी अनेक गडकिल्ल्यांच्या पराक्रमाने, रक्ताने आणि दैदिप्यमान इतिहासाने पावन झालेली आहे। जेव्हा आपण किल्ल्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सह्याद्रीच्या कुशीत ढगांशी स्पर्धा करणारे उंच डोंगरावरील गडकोट। पण आपल्या पूर्वजांनी आणि तत्कालीन राज्यकर्त्यांनी केवळ डोंगर माथ्यावरच नाही तर सपाट मैदानी प्रदेशातही असे काही किल्ले बांधले जे जिंकणे शत्रूला कधीच सोपे नव्हते। आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऐतिहासिक, बलाढ्य पण आजच्या काळात काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या एका अद्भुत भुईकोट किल्ल्याची सफर घडवणार आहोत, ज्याचे नाव आहे औसा किल्ला। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात दिमाखात उभा असलेला हा किल्ला आजही आपल्या भक्कम तटबंदीची आणि पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे। या किल्ल्याचा इतिहास, याची गुंतागुंतीची रचना आणि याचे रणनीतिक महत्त्व इतके अद्भुत आहे की प्रत्येक इतिहासप्रेमीने याबद्दल जाणून घेतलेच पाहिजे। हा किल्ला समजून घेण्यासाठी आपल्याला आधी याची भौगोलिक रचना समजून घ्यावी लागेल। बहुतांश मैदानी किल्ले हे दुरून सहज नजरेस पडतात, पण औसा किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की हा किल्ला एका सखल भागात बांधला गेला आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या शत्रूला अगदी जवळ येईपर्यंत इथे इतका मोठा किल्ला अस्तित्वात आहे याचा थांगपत्ताही लागत नसे। शत्रूला चकवण्यासाठी आणि किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी याच्या भोवती एका विस्तीर्ण आणि खोल दरीसारखा खंदक तयार करण्यात आला होता। या खंदकात नेहमी पाणी तुडुंब भरलेले असायचे आणि शत्रूने ते पाणी पार करून आत येऊ नये म्हणून त्यात भयानक मगरी सोडल्या जात असत। विचार करा, त्या काळात शत्रू सैन्याला रोखण्यासाठी किती अचूक, चतुर आणि अप्रतिम लष्करी वास्तुकलेचा वापर केला गेला असेल। या खंदकाच्या आत असलेल्या किल्ल्याची दुहेरी तटबंदी, प्रचंड मोठे आणि गोल आकाराचे भक्कम बुरुज पाहून आजही पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येतो। जेव्हा आपण या किल्ल्याच्या मुख्य आणि भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की हा केवळ एक किल्ला नव्हता, तर ते एक स्वयंपूर्ण लष्करी केंद्र होते। आत शिरताच आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष विखुरलेले पाहायला मिळतात। इथली भव्य आणि खोल विहीर, पाण्याच्या विस्तीर्ण टाक्या आणि भव्य राजवाड्यांचे पडके अवशेष आपल्याला थेट शेकडो वर्षे मागे इतिहासात घेऊन जातात। या किल्ल्याचे सर्वात मोठे आणि मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेली एक विशाल, वजनदार आणि ऐतिहासिक तोफ। या तोफेची रचना आणि तिचे अवाढव्य रूप पाहताना त्या काळातील युद्धांची भीषणता, तोफांचा तो कांठळ्या बसवणारा आवाज आणि आपल्या शूर मावळ्यांचे शौर्य डोळ्यांसमोर हुबेहूब उभे राहते। या तोफेवर आजही काही जुनी अक्षरे कोरलेली दिसतात, जी या किल्ल्याच्या गौरवशाली भूतकाळाची साक्ष देतात। इतिहासाच्या पानात डोकावून पाहिले तर हा किल्ला अनेक मोठ्या सत्तांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे। बहमनी सल्तनत, आदिलशाही, निजामशाही आणि पुढे मुघलांच्या ताब्यात हा किल्ला दीर्घकाळ होता। या प्रत्येक कालखंडात या किल्ल्याची डागडुजी झाली, त्यामुळे याच्या वास्तुकलेवर वेगवेगळ्या संस्कृतींची आणि शैलींची छाप आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। प्रत्येक सत्तेला हा किल्ला आपल्या ताब्यात हवा होता, कारण मराठवाड्याच्या पठारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या भुईकोटाचे स्थान रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि उत्तरार्धातही या परिसराने अनेक राजकीय घडामोडी आणि युद्धांचे प्रसंग अनुभवले आहेत। येथील प्रत्येक दगडामागे, प्रत्येक बुरुजाच्या मागे अनेक ज्ञात अज्ञात सैनिकांचे रक्त आणि पराक्रमाच्या कथा दडलेल्या आहेत। आज काळ बदलला आहे। हा किल्ला आता काहीसा शांत, एकांतात आणि संथ गतीने काळाच्या पडद्याआड चालला असला तरी याच्या पडक्या भिंतींमधून आणि बुरुजांमधून आजही इतिहासाचे पराक्रमी पडसाद ऐकू येतात। मराठवाड्याच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासामध्ये या किल्ल्याचे स्थान सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखेच आहे। दुर्दैवाने आज अनेकांना या किल्ल्याच्या पराक्रमाची माहिती नाही। आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून उभा केलेला हा अनमोल ऐतिहासिक ठेवा, हा दैदिप्यमान इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जिवंत स्वरूपात पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे म्हणजेच प्रत्येक शिवभक्ताचे परम कर्तव्य आहे। जर तुम्ही कधी लातूर किंवा मराठवाडा परिसरात आलात तर या ऐतिहासिक आणि रहस्यमयी भुईकोट किल्ल्याला नक्की भेट द्या। तिथली माती कपाळाला लावा आणि आपल्या समृद्ध इतिहासाचा थरारक अनुभव जवळून घ्या। मित्रांनो, तुम्हाला औसा किल्ल्याची ही सविस्तर आणि ऐतिहासिक माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर शिवभक्तांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच प्रकारे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या लाडक्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि ऐतिहासिक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत इतिहास जपत रहा आणि पाहत रहा फक्त आणि फक्त स्वराज्य रक्षक। जय जिजाऊ जय शिवराय।